श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 20. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. हे करुणाकरा, हे यतिवरा, तुमचा जय जयकार असो. भक्तांच्या दुःखाचा आणि मनस्तापाचा नाश करणारे सर्वेश गुरुवर्य तुम्हीच आहात. लीला दाखवण्यासाठी मानवी देह धारण केलेले तुम्ही दत्तप्रभूच आहात. हे गुरुनाथा, तुम्ही शुद्ध स्वरूप, सर्वसाक्षी, सनातन असे परब्रह्म आहात. तुमचे अगाध चरित्र मी मंदबुद्धी कसा वर्णू? तरी मी ते वर्णन करण्यास घेतले आहे. आता तुम्हीच ते माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे. तुमच्या गुणांचे वर्णन करता करता साक्षात शेषनाग सुद्धा थकतो. तुमच्या स्वरूपाचे वर्णन वेदशास्त्रे सुद्धा पूर्णपणे करू शकत नाहीत. तुमचे चरित्र वर्णन करण्यासाठी तुमच्यासारखाच कवी हवा. पण तरी सुद्धा मंद बुद्धींमध्ये मंद असणाऱ्या माझ्यासारख्याने तुमचे गुणगान का बरे गाऊ नये? स्वामींचे गुणवर्णन केल्याने विविध दोष नाहीसे होतात. ते गुणवर्णन करणारा वक्ता आणि ऐकणारा श्रोता दोघेही शुद्ध होतात. स्वामींनी अक्कलकोट नगरात वास्तव्य केले. लोकांना विविध लीला करून दाखवल्या. कित्येक पापी मनुष्यांचा उद्धार केला. खरंच स्वामींचे चरित्र अद्भुत आहे. असो, एके दिवशी एक गृहस्थ मनात काहीतरी इच्छा घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींची स्तुती करून त्याने त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. तेव्हा स्वामी हसून त्याला म्हणाले, तू विविध पक्वान्ने बनवून फकीरांना पोटभर जेवायला घाल, म्हणजे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्या गृहस्थांनी स्वामींची ती आज्ञा पाळत 5 फकीरांना बोलावले आणि विविध पक्वान्ने बनवून त्यांना जेवायला घातले. ते फकीर जेवून तृप्त झाले. त्यांच्या ताटांमध्ये काही अन्न शिल्लक राहिले होते. तेव्हा स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले की हे ताटातले उरलेले अन्न तू खा, म्हणजे तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. पण तो गृहस्थ तेव्हा साशंक झाला. त्याच्या मनात विचार आला की या अपवित्र मुसलमानांचे उष्टे अन्न मी कसे काय खाऊ? माझ्या माणसांना ही गोष्ट कळली तर मला त्याचा खूप त्रास होईल. अंतर्यामी स्वामींनी त्या गृहस्थाचा हा विचार ओळखला आणि त्यांना कळून चुकले की या गृहस्थाच्या मनात श्रद्धाभाव नाही, म्हणून याच्या मनात शंका उपस्थित होत आहेत. इतक्यात तिथे एक भ्रमिष्ठ झालेला गृहस्थ आला आणि स्वामींच्या समोर येऊन स्वस्थपणे उभा राहिला. अत्यंत गरिबीमुळे तो भ्रमिष्ठ झाला होता. दिवस रात्र भटकत होता. त्याला पाहून स्वामी म्हणाले, हे ताटांमध्ये उरलेले अन्न जे आहे ते तू खा. तो भ्रमिष्ठ झालेला गृहस्थ लगेच ते अन्न खायला बसला. त्याला स्वामी म्हणाले की तू लगेच मुंबईला जा, तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, तुला धनप्राप्ती होईल. स्वामींच्या त्या बोलांवर पूर्ण श्रद्धाभाव ठेवून त्या भ्रमिष्ठ गृहस्थाने लगेच मुंबई गाठली आणि धनप्राप्ती होईल म्हणून तो तिथे भटकू लागला. एके दिवशी सकाळच्या वेळी तो फिरत फिरत एका घराजवळ येऊन उभा राहिला. तोच त्या घरातून एक वृद्ध बाई लगबगीने दार उघडून बाहेर आली. तिला तो भ्रमिष्ठ गृहस्थ तिथे उभा असलेला दिसला. तिने त्याला आत बोलवले, आसनावर बसवले आणि त्याला लगेच 10,000 रुपयांच्या नोटा हातात आणून दिल्या. तो गृहस्थ आनंदित झाला. त्या बाईने त्याला आशीर्वाद दिला. हातात ते पैसे मिळताच तो गृहस्थ भ्रमिष्ठ अवस्थेतून बाहेर आला. त्या गृहस्थाला स्वामींच्या सिद्धवाणीची प्रचिती आली आणि तो वारंवार स्वामींचे गुणगान गाऊ लागला. थोर कवींना सुद्धा वर्णन करणे कठीण आहे अशा स्वामींच्या विचित्र लीला मी तुच्छ मनुष्य कसा काय वर्णू? एखाद्या दानशूर राजाने दानधर्म करण्यासाठी आपले भांडार खुले केले तरी त्या भांडारातून प्रत्येक गरजू व्यक्ती आपल्या क्षमतेनुसारच दान पदरात पाडून घेते. विविध खाद्यपदार्थांचे ढीग रचले तरी त्यांच्यावर भुकेलेली मंडळी आपली भूक शांत होईपर्यंत ताव मारतात. स्वामी चरित्र भांडारातून निवडलेल्या अमोल रत्नांचा हार श्रोत्यांच्या गळ्यात मी घालतो. हा विष्णू एक भुंगा बनून सतत स्वामींच्या चरणकमळांपाशी पिंगा घालतो.
स्वामींचे चरण अत्यंत आदराने वंदून शंकर त्यांचे स्तोत्र प्रेमाने गातो. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 20वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.